टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज। ऐन गणेश उत्सवाच्या काळात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केलं होतं। या आंदोलनासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज मुंबईत दाखल झाला होता। त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील 8 मागण्यांपैकी 6 मागण्या राज्य सरकारनं मान्य करत त्या संदर्भात शासन निर्णय म्हणजेच GR देखील जारी केला आहे। मात्र राज्य सरकारनं काढलेल्या GR वरून ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। ओबीसी उपसमितीच्या बैठकीत मंत्री पंकजा मुंडे यांनी यापूर्वी दिलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे। आता यावरून मनोज जरांगे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय। मनोज जरांगे म्हणाले की पंकजा मुंडे काय म्हटल्या काय नाही हे ऐकलं नाही। मला नाही वाटत त्या अशा बोलल्या असतील आणि त्या बोलल्याच असतील तर मराठ्यांनी सावध होणं गरजेचं आहे। बघा मराठ्यांनो, ज्यांचं राजकीय करिअर मोठं होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात तेच माणसं आपल्या लेकराबाळांचं निघालेले कुणबी प्रमाणपत्र त्या प्रमाणपत्रावर आणि त्याच मराठ्यांच्या लेकरांच्या मुळावर घाव घालण्याचं काम करत असतील तर मग अवघड आहे, असा हल्लाबोल त्यांनी केलाय। मराठवाड्यातील मराठ्यांनी आणि बीड जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी विचार करणं गरजेचं आहे। तुमच्यासाठी जात महत्वाची आहे, GR टिकवणं महत्वाचं आहे, असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। ब्युरो रिपोर्ट, टाइम्स ऑफ नगर। टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज।